जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 12 सम्राट परीक्षितांचा जन्म। श्लोक क्रमांक 28। जिज्ञासितात्म याथार्थ्यो मुनेर्व्यास सुतादसो हित्वेदं नृप गंगायाम यास्यत्यद्धा कुतो भयम। जिज्ञासित म्हणजे जाणून घेऊन, आत्म याथार्थ म्हणजे आत्म्यासंबंधीचे यथार्थ ज्ञान, मुने म्हणजे विद्वान तत्वज्ञ ऋषीकडून, व्यास सुतात म्हणजे व्यासांच्या मुलाकडून, असो म्हणजे हा, हित्वा म्हणजे त्याग करून, इदम म्हणजे या ऐहिक जगाची आसक्ती, नृप म्हणजे हे राजा, गंगाया म्हणजे गंगा तीरावर, यासक्ती म्हणजे जाईल, अद्धा म्हणजे थेट, अकुत भयम म्हणजे निर्भय। महर्षी व्यासदेवांचा पुत्र मोठा तत्वज्ञ होणार आहे. त्याचकडून यथार्थ आत्मज्ञान जाणून घेतल्यानंतर हा मुलगा सर्व माईक गोष्टींचा परित्याग करून निर्भयतेचे जीवन मिळवेल. तात्पर्य: भौतिक ज्ञान म्हणजे आपल्या आत्म्यासंबंधीच्या ज्ञानाचे अज्ञान. तत्वज्ञान म्हणजे आपल्या आत्म्याचे यथार्थ ज्ञान करून घेणे, म्हणजेच आत्मसाक्षात्कार करून घेणे. आत्मसाक्षात्काराविना तत्वज्ञान म्हणजे कोरडे तर्क होत. हा काळ शक्तीचा अपव्यय आहे. भागवत मनुष्याला यथार्थ आत्मज्ञान देते आणि भागवताचे श्रवण करून मनुष्याला माईक आसक्तीतून मुक्ती मिळविता येते आणि निर्भय राज्यात प्रवेश मिळविता येतो. हे भौतिक जग म्हणजे भयाचे साम्राज्य आहे. कारण एखाद्या कारागृहातील बंदिवानाप्रमाणे मायाबद्ध जीवही सतत भयग्रस्त असतात. कारागृहात कोणालाही नियम उल्लंघिता येत नाहीत आणि कोणी उल्लंघन केले तर कारावासाचा कालावधी आणखी वाढतो. त्याचप्रमाणे या माईक जगात आपले सर्वांचे जीवन भय व्याप्तच आहे. या भयाकुलतेचे नाव आहे काळजी, चिंता. या भौतिक जगात प्रत्येक जण, प्रत्येक योनीतील अथवा जातीतील जीव चिंतेने ग्रासलेला आहे. मग ती चिंता निसर्ग नियम पाळल्याने असो वा निसर्ग नियम मोडल्याने असो. मोक्ष, मुक्ती याचा अर्थ अशा चिंतेतून मुक्त होणे होय. आपण चिंता सोडून भगवत भक्ती संलग्न झाल्यावरच अशी मुक्ती मिळविणे शक्य होईल. या चिंतेचा स्वभाव बदलविण्यासाठी भौतिकतेमधून पारमार्थिकतेत तिचे रूपांतर करण्यासाठी भागवत आपणास संधी देते. श्री व्यासदेवांचे थोर पुत्र शुकदेव गोस्वामी यांच्यासारख्या आत्मसाक्षात्कारी विद्वान तत्वज्ञाच्या संगतीत हे परिवर्तन घडून येते. आपल्या मृत्यूसंबंधी पूर्वसूचना मिळाल्यानंतर महाराज परीक्षितांनी ही संधी साधून शुकदेव गोस्वामींच्या सत्संगतीचा लाभ उठविला आणि इच्छित ध्येय प्राप्त केले. आजकाल अनेक व्यावसायिक मंडळीकडून या भागवत पठणाची एक प्रकारे नक्कल केली जाते आणि मूर्ख श्रोतेही असे समजतात की आपणही या मायामोहाच्या बंधनातून मुक्त होऊ व निर्भयत्वाचे जीवन मिळवू. भागवत श्रवणाची ही नक्कल म्हणजे एक विडंबन आहे. लोभी लोकांनी इंद्रिय तृप्तीची व्यवस्था अव्याहत राखण्यासाठी धूर्तपणाने हाती घेतलेल्या भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमांनी कोणीही स्वतःची वंचना करून घेऊ नये. श्लोक क्रमांक 29. इतिराज्ञ उपादिश्य विप्रा जातक कोविदाः लब्धापचितय सर्वे प्रतिजग्मु स्वकान गृहान. इति म्हणजे अशा प्रकारे, राज्ञे म्हणजे राजाला, उपादिश्य उपदेश करून, विप्रा वेद उत्तम प्रकारे जाणणारे, जातक कोविदाः फलज्योतिष आणि जातसंस्कार यातील तज्ज्ञ, लब्ध अपचितय ज्यांना भरपूर दान मिळाले आहे असे, सर्वे सगळेजण, प्रतिजग्मू परत गेले, स्वकान आपापल्या गृहान घरांकडे. अशा प्रकारे फलज्योतिषा उत्तम रीतीने जाणणाऱ्या आणि जातकर्मादी संस्काराचे पौरोहित्य प्रावीण्याने करणाऱ्या त्या ब्राह्मणांनी युधिष्ठिरांना त्या बालकाचा भावी इतिहास सांगितला. त्यानंतर यथेच्छ दान प्राप्त करून आणि समाधानी होऊन ते सर्व आपापल्या घरी परतले. तात्पर्य: वेद हे भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विद्यांचे भांडार आहेत, परंतु त्या ज्ञानाचे उद्दिष्ट आत्मसाक्षात्काराने परिपूर्णत्व प्राप्त करणे हे आहे.
दुसऱ्या शब्दात वेद सुसंस्कृत मनुष्यासाठी सर्वांगीण दृष्ट्या मार्गदर्शक आहेत. मनुष्य जीवन सर्व प्रकारच्या भौतिक दुःखातून मुक्ती मिळविण्यासाठी असल्याने भौतिक आवश्यकता आणि मुक्ती अशा दोन्ही विषयांच्या ज्ञानाने वेद मनुष्याला जीवनात मार्गदर्शन करतात. विशेषतः वैदिक ज्ञानाला वाहून घेतलेला जो बुद्धिमान मनुष्यांचा विशिष्ट वर्ग होता त्यांना विप्र म्हणतात. विप्र म्हणजे वेद ज्ञानातील पदवीधर. वेदांच्या अनेक ज्ञानशाखा आहेत. त्यात मनुष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे फलज्योतिष्य आणि रोगचिकित्सा या होत. म्हणूनच समाजातील बुद्धिमान अशा ब्राह्मण वर्गाने सामान्य जनांच्या मार्गदर्शनासाठी वेदाच्या निरनिराळ्या शाखांचा अभ्यास केला. त्यांनी धनुर्विद्या सुद्धा आत्मसात करून त्या विद्येचे ते आचार्य झाले. त्यात द्रोणाचार्य व कृपाचार्यांचा समावेश आहे. येथे योजिलेला विप्र हा शब्द महत्त्वाचा आहे. विप्र आणि ब्राह्मण यात अंतर आहे. जे सकाम कर्मांच्या कर्मकांडात प्रवीण असतात, समाजाच्या ऐहिक आवश्यकतांच्या परिपूर्तीसाठी जे मार्गदर्शन करीत असतात त्यांना विप्र अशी संज्ञा आहे. आणि जे आध्यात्मिक ज्ञानात प्रवीण असतात त्यांना ब्राह्मण म्हणतात. वेदांच्या या विभागाला ज्ञानकांड म्हणतात. याच्याही वर उपासनाकांड आहे. उपासनाकांडाची परिणती भगवान श्री विष्णूंच्या भक्तीत होते. ब्राह्मण जेव्हा पूर्णावस्था प्राप्त करतो तेव्हा त्याला वैष्णव संबोधण्यात येते. भगवान विष्णूंची पूजा ही सर्वोच्च श्रेणीची पूजा होय. प्रगत ब्राह्मण जे वैष्णव आहेत ते अखंडपणे भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेत संलग्न झालेले असतात. प्रेम भक्तीचे शास्त्र असलेले भागवत त्यांना अतिशय प्रिय असते. भागवताच्या प्रारंभीत सांगितल्याप्रमाणे ते वेदशास्त्रांचे परिपक्व फळ आहे आणि कर्म, ज्ञान आणि उपासना या तिन्ही कांडापेक्षा त्याचा विषय सर्वोच्च श्रेणीचा आहे. कर्मकांडात प्रवीण असणाऱ्यांपैकी जातक पंडित विप्र हे उत्तम फलज्योतिषज्ञ असतात आणि एखाद्या मुलाच्या जन्मवेळची नक्षत्रीय गणिते करून ते त्या मुलाचे भावी आयुष्य कसे जाईल ते सांगू शकत. महाराज परीक्षितांच्या जन्मप्रसंगी असे उत्तम जातकज्ञ तेथे उपस्थित होते आणि त्यांचे पितामह युधिष्ठिर महाराज यांनी त्या विप्रांना सोने, भूमी, गावे, धान्य आणि इतर जीवनावश्यक बहुमूल्य वस्तू दान केल्या. त्यात गायींचाही समावेश होता. अशा विप्रांची समाजाच्या बांधणीमध्ये मोठी आवश्यकता असते आणि वेदज्ञाप्रमाणे त्यांचा चरितार्थ सुखाने चालविणे हे शासनाचे उत्तरदायित्व आहे. शासनाकडून पर्याप्त वेतन मिळाले तर असे विप्र सामान्य जनतेला विनामूल्य सेवा प्रदान करू शकतील आणि वैदिक ज्ञान विज्ञानाच्या या क्षेत्राचा सर्वांना लाभ होईल. श्लोक क्रमांक 30. स एष लोके विख्यातः परीक्षिदिति यत् प्रभु पूर्वं दृष्टमनुध्यायन परीक्षेत नरेष्विह. सह तो एषः यात लोके जगात विख्यात प्रसिद्ध परीक्षित परीक्षा करणारा इति असे यत जे प्रभू हे राजा पूर्वम आधीच दृष्टम पाहिलेले अनुध्यायन सतत चिंतन करीत परीक्षेत परीक्षा करील. नरेशू म्हणजे प्रत्येक मनुष्याची, इह म्हणजे येथे. हा मुलगा पुढे परीक्षित या नावाने प्रसिद्ध होईल कारण जन्मापूर्वी जे व्यक्तिमत्व त्याने पाहिले होते त्याचा शोध घेण्यासाठी तो येथील प्रत्येक मनुष्याची परीक्षा करेल. त्यामुळे जन्मभर सातत्याने त्याच्याकडून भगवंतांचे चिंतन घडेल. तात्पर्य: परीक्षित महाराज भाग्यवान होते. आईच्या उदरात असतानाच त्यांच्या मनावर भगवन मूर्तीचा ठसा उमटला होता. त्यामुळे ते त्या भगवन मूर्तीचे निरंतर चिंतन करीत असत. एकदा एखाद्याच्या चित्तात भगवंतांचे दिव्य रूप ठसल्यावर कसल्याही परिस्थितीत त्याला त्याचे विस्मरण होऊ शकत नाही. आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर बालक परीक्षिताला एक सवय जडली. प्रत्येक व्यक्तीला तो निरखून पाही आणि परीक्षा करी की आपण गर्भावस्थेत जे रूप पाहिले ते हेच आहे काय. परंतु त्याला कोणीही त्याच्या समान किंवा त्यापेक्षा अधिक चित्ताकर्षक असे दिसले नाही आणि म्हणून त्याने कोणासही मान्यता दिली नाही. अशा या पारखण्याच्या मनोवृत्तीमुळे भगवान मात्र सतत त्यांच्या जवळ असत आणि या प्रकारे परीक्षित महाराज सतत भगवंतांच्या स्मरण भक्तीत मग्न झालेले असत. शीलजीव गोस्वामी या संबंधी अभिप्राय व्यक्त करताना म्हणतात की अगदी बालपणीच जर प्रत्येक मुलाच्या मनावर भगवंतांची प्रतिमा ठसविली तर मोठेपणी खचितच महाराज परीक्षितांप्रमाणे महान भगवत भक्त होईल. असो, महाराज परीक्षितांप्रमाणे आईच्या उदरात असतानाच भगवंतांचे रूपदर्शन घेण्याचे भाग्य प्रत्येकाच्या वाट्याला येणार नाही. तरी सुद्धा त्याच्या आई वडिलांच्या मनात असे असेल तर मुलाला तितके भाग्यवान करता येईल. या संबंधात माझ्याच वैयक्तिक जीवनात एक उदाहरण घडले आहे.
माझे वडील भगवंतांचे विशुद्ध भक्त होते आणि मी केवळ 4-5 वर्षांचा असतानाच त्यांनी मला राधाकृष्णांच्या 2 मूर्ती दिल्या. खेळ म्हणून मीही माझ्या बहिणीसमवेत त्या देवमूर्तींची पूजा करीत असे. शेजारील राधा गोविंद मंदिरातील कार्यक्रमांचे अनुकरणही तेथे करीत असे. शेजारच्या मंदिरात नेहमीच जात राहिल्याने आणि खेळातल्या देवतांसमोर तिथल्या समारंभाचे सारखे अनुकरण करीत राहिल्याने हळूहळू माझ्याही मनात भगवंताविषयी ओढ निर्माण झाली आणि ती वाढीस लागली. माझे वडील आमच्या स्थितीला शोभेल अशा पद्धतीने सर्व उत्सव साजरे करीत असत. पुढे शाळा आणि महाविद्यालयातील उद्योगामुळे हे माझे उत्सव काही काळ थंडावले आणि माझी सवय पूर्णपणे मोडली. पुढे माझ्या तरुणपणी माझे पारमार्थिक सद्गुरू श्रीमद भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज यांच्याशी माझी भेट झाली. तेव्हा माझ्या त्या सर्व जुन्या सवयींचे पुनरुज्जीवन झाले आणि त्या खेळण्यातील मूर्तीच आता रीतसर माझ्या जीवनातील उपास्य मूर्ती झाल्या. माझे कुटुंबाशी असलेले नाते संपुष्टात येईपर्यंत हे पुढे तसेच चालू राहिले आणि आज मला याचा अत्यंत आनंद होत आहे की माझ्या थोर पित्याने माझ्या मनावर या गोष्टी प्रथमतः बिंबविल्या आणि भगवत कृपेने पुढे त्यांची नियमित भक्तीत परिणती झाली. प्रल्हाद महाराजांनी हेच सांगितले आहे, भगवत भक्तीचे बीज लहानपणीच मनात रुजविले पाहिजे, नाहीतर ही मानवी देहाची अमूल्य संधी वाया जाईल. मानवी देह क्षणभंगुर आहे खरा, परंतु तो अतिशय महत्वाचा आणि मौल्यवान आहे. श्लोक क्रमांक 31. सराजपुत्रो ववृधे आशु शुक्ल इवोडूपः आपूर्य मान पितृभि काष्ठाभिरिव सोनवहम. सह म्हणजे तो, राजपुत्र राजकुमार, ववृधे मोठा झाला वाढला, आशु शीघ्र, शुक्ले शुक्ल पक्षात, इव प्रमाणे, उडूप चंद्र, आपूर्यमान विपुल प्रमाणात, पितृभि वडील मंडळीकडून, काष्ठाभि कले कलेने, इव प्रमाणे सह तो, अन्वहम दिवसेंदिवस. पालक पितामहांच्या उदार आश्रयाखाली आणि सर्व सुखसोयींच्या समृद्ध वातावरणात शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे तो राजकुमार दिवसेंदिवस कलेने मोठा झाला. श्लोक क्रमांक 32. यक्षमानोश्वमेधेन ज्ञातिद्रोह जिहासया राजा लब्धधनो दध्यो नान्यत्र करदंडयो. लक्ष्यमान यज्ञ करण्याची इच्छा धरणारा, अश्वमेध यज्ञाने, ज्ञाती द्रोह स्वजनांशी द्रोह, जिहासया मुक्त होण्याच्या इच्छेने, राजा युधिष्ठिर महाराज लब्धधनः द्रव्यप्राप्तीसाठी, दध्यो विचार करीत होते, न अन्यत्र दुसऱ्या कोणत्या मार्गाने नव्हे, करदंडयो कर आणि दंड, याच वेळी स्वजनांशी केलेल्या द्रोहाच्या पापातून आपली मुक्तता व्हावी यासाठी अश्वमेध यज्ञ करण्याचे राजा युधिष्ठिरांच्या मनात आले. परंतु कर आणि दंड या व्यतिरिक्त कोणतेही अधिक द्रव्य त्यांच्याजवळ नसल्याने ते चिंतेत पडले. तात्पर्य, ब्राह्मण आणि विप्र यांना असा अधिकार होता की त्यांचा चरितार्थ राज्य शासनाने चालवावा. त्यासाठी राजे प्रजेकडून कर आणि दंड गोळा करीत असत. कुरुक्षेत्रातील युद्धानंतर राज्याची तिजोरी रिकामी झाली होती आणि कर व दंड यातून मिळालेल्या धनाखेरीज अधिक द्रव्य युधिष्ठिरांजवळ नव्हते आणि ते द्रव्य तर केवळ शासनाची नित्य खर्चाची कामे करण्या एवढेच होते. अधिक धनसंचय नसल्याने अश्वमेध यज्ञ करण्यासाठी धन कोठून आणावे या चिंतेत युधिष्ठिर होते आणि भीष्मदेवांच्या आज्ञेप्रमाणे हा यज्ञ तर महाराज युधिष्ठिरांना करावयाचा होता. श्लोक क्रमांक 33. तदभिप्रेतमालक्ष्य भ्रातरोच्युतचोदिताः धनं प्रहीनमाजहृदीचां दिशि भूरिशः. तत् म्हणजे त्यांची, अभिप्रेतम मनीषा, आलक्ष्य अवलोकून, भ्रातर बंधुगण, अच्युत भगवान श्रीकृष्ण, चोदिता प्रेरिलेले, धनम द्रव्य, प्रहीनम संग्रहार्थ, आजरहू मिळवून आणलेले, उद्दिचाम उत्तर, दिशी दिशेकडून, भूरिशः पुष्कळ पुरेसे. राजाच्या मनातील अभिप्रेत इच्छा जाणून त्यांच्या बंधूंनी भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेनुसार महाराज मरुत्ताने त्यागलेले द्रव्य उत्तर भागातून मिळवून आणले. तात्पर्य, महाराज मरुत्त हा जगाचा एक मोठा सम्राट होता. महाराज युधिष्ठिरांच्या कितीतरी पूर्वी याने जगावर राज्य केले. हा महाराज अविक्षित याचा पुत्र आणि सूर्यपुत्र यमराज यांचा मोठा भक्त. याचा भाऊ संवर्त हा देवांचा विद्वान पुरोहित बृहस्पती यांचा प्रतिस्पर्धी होता. त्याने संकर यज्ञ नावाचा एक यज्ञ केला. त्यामुळे भगवान एवढे प्रसन्न झाले की त्यांनी सुवर्ण पर्वताचे शिखर याच्या स्वाधीन केले. हे सुवर्ण शिखर कुठेतरी हिमालय पर्वतात आहे आणि आताच्या साहसिकांनी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न अवश्य करावा. हा राजा एवढा विक्रमी होता
की यज्ञाच्या अंतिम दिवशी अन्य लोकातील देवांनी उदाहरणार्थ सूर्य, चंद्र, बृहस्पती इत्यादींनी त्याच्या राजमंदिरास भेट दिली. सुवर्ण पर्वताचे शिखरच त्याच्या अधीन असल्यामुळे पुरेसे सोने नेहमीच त्याच्या जवळ असे. त्याच्या यज्ञवेदीवरील छत हे पूर्ण सोन्याचेच असे. तो प्रतिदिन यज्ञ समारंभ करीत असे तेव्हा स्वयंपाकाचे काम लवकर व्हावे यासाठी वायुलोकात राहणाऱ्यांना निमंत्रण दिले जात असे आणि समारंभातील देवगणांचे नेतृत्व विश्वेदेव यांच्याकडे असे. त्याच्या सततच्या पुण्यकृत्यामुळे त्याने आपल्या राज्यातून सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा करून टाकल्या होत्या. त्याने केलेल्या मोठमोठ्या यज्ञ समारंभामुळे देवलोक आणि पितृलोक येथील रहिवासी सुद्धा आनंदित झाले होते. प्रत्येक दिवशी तो राजा विद्वान ब्राह्मणांना शय्या, आसने, वाहने आणि भरपूर सोने देत असे. त्याचा उदार दान धर्म आणि त्याने केलेले अगणित यज्ञ यामुळे स्वर्गाचा राजा इंद्र त्याचवर नेहमी प्रसन्न असे आणि त्याचे कल्याण चिंतित असे. या त्याच्या पुण्यकृत्यामुळे तो आयुष्यभर तरुणच राहिला. त्याने 1,000 वर्षे जगावर राज्य केले आणि त्याच्या भोवती नेहमी त्याचे आनंदित प्रजाजन, सचिव, पत्नी, मुले आणि बंधुगण यांचा मेळावा असे. त्याने आपली एकुलती एक कन्या अंगिरा ऋषींना दिली होती आणि त्यांनी दिलेल्या वरदानामुळे तो स्वर्गात पोहोचला. प्रारंभी त्याने आपल्या यज्ञाचे पौरोहित्य विद्ववर्य बृहस्पतींना देऊ केले होते. तथापि राजा हा पृथ्वीवरील एक मानव असल्याने देवांनी ते पद स्वीकारण्याचे नाकारले. राजाला याचे अतिशय वाईट वाटले, परंतु नंतर नारदाच्या परामर्शावरून त्याने संवर्तास ते पद दिले व आपले उद्दिष्ट यशस्वी केले. कोणत्याही एखाद्या विशिष्ट यज्ञाचे यश हे त्या यज्ञाच्या पुरोहितावर अवलंबून असते. आताच्या युगात सर्व प्रकारचे यज्ञ निषिद्ध आहेत, कारण आताच्या तथाकथित ब्राह्मणात कोणीही विद्वान असे पुरोहित नाहीत. हे तथाकथित ब्राह्मणही ब्राह्मणांच्या पोटी जन्मास आल्याने उगीचच ब्राह्मण म्हणून ओळखले जातात. एरवी त्यांच्याजवळ ब्राह्मणांचे गुण काळी मात्र नसतात. म्हणून या कलियुगात केवळ एकाच यज्ञाचे विधान करण्यात आले आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी दाखवून दिलेला संकीर्तन यज्ञ. श्लोक क्रमांक 34. तेन संभृत संभारो धर्मपुत्रो युधिष्ठिरः वाजी मैधे स्त्रीभिर्भितो यज्ञे यजद्धरिम्. तेन संभृत संभारो धर्मपुत्रो युधिष्ठिरः वाजी मेधे स्त्रीभिर्भितो यज्ञे यजद्धरिम्. तेन म्हणजे त्या द्रव्याने, संभृत म्हणजे मिळविलेले, संभार म्हणजे यज्ञ सामग्री, धर्मपुत्र म्हणजे पुण्यवान राजा युधिष्ठिर, वाजीमेधे अश्वमेध यज्ञांनी, त्रिभिः 3 भीतः कुरुक्षेत्रातील युद्धामुळे भ्यालेला यज्ञांनी समयजत यथासांग पूजन केले. हरिम म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे. त्या संपत्तीने राजाने 3 अश्वमेध यज्ञांची सामग्री गोळा केली. अशा प्रकारे कुरुक्षेत्रावरील युद्धामुळे आहत झालेल्या युधिष्ठिरांनी 3 वेळी अश्वमेध यज्ञ करून भगवान हरींना प्रसन्न केले. तात्पर्य: युधिष्ठिर महाराज हे एक विख्यात, पुण्यवान आणि आदर्श असे राजा होते. तरीही त्यांना कुरुक्षेत्रावरील युद्धात झालेल्या अतोनात सहारामुळे भयाने ग्रासून टाकले होते. तशात तो सहार त्यांना राजसिंहासन प्राप्त व्हावे यासाठीच झालेला होता. म्हणून त्या युद्धातील सर्व पापांचे दायित्व त्यांनी आपल्या शिरावर घेतले. पापक्षालनार्थ त्यांनी अश्वबली दिल्या जाणाऱ्या अशा 3 अश्वमेध यज्ञांची संपन्नता करावयाची इच्छा होती. अशा यज्ञात धनाचा अत्याधिक व्यय होत असतो. युधिष्ठिरासारख्याला सुद्धा महाराज मरुत्ताच्या हातून शिल्लक राहिलेले आणि मरुत्ताने ब्राह्मणांना दान दिलेल्यांपैकी त्यांनी टाकून दिलेले सोने आणण्याची वेळ आली. त्या विद्वान ब्राह्मणांना मरुत्त राजाने दान केलेले सर्व सोने वाहून नेणे शक्य झालेले नव्हते आणि त्यामुळे त्यातील बराच मोठा भाग त्यांनी तेथेच टाकून दिला होता. मरुत्तानेही हा असा टाकलेला भाग पुन्हा गोळा करून आपल्या भांडारात जमा केलेला नव्हता, कारण ते सोने त्याने एकदा दान केलेले होते. त्या यज्ञासाठी उपयोगात आणलेली सोन्याची ताटे व उपकरणे देखील तेथेच कचऱ्यात टाकून देण्यात आली होती. अशा प्रकारे कोणीही अधिकार न सांगितलेले सोन्याचे ढीग अगदी युधिष्ठिरांनी गोळा करेपर्यंत तसेच पडले होते. आता युधिष्ठिरांनी ते आपल्या यज्ञासाठी गोळा करून आणले. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांच्या बंधूंना ती कोणाच्याही अधिकारात नसलेली संपत्ती घेऊन येण्यास सांगितले, कारण अशी संपत्ती राजाच्या अधिकारातील असते. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रजाजनापैकी कोणीही ते सोने उद्योगधंद्यासाठी अथवा इतर कारणासाठी गोळा करून आणलेले नव्हते. याचा अर्थ असा की आपल्या सर्व आवश्यकता भागल्याने राज्यातील नागरिकही पूर्णपणे समाधानी होते आणि त्यामुळे केवळ आपल्या इंद्रियांची लालसा पूर्ण करावी यासाठी अनावश्यक उत्पादन करण्यासाठी उद्योगधंदे करण्यास ते अनुकूल नव्हते.
महाराज युधिष्ठिरांनी सुद्धा केवळ यज्ञ करावेत म्हणूनच ती संपत्ती ते सोने आणविले आणि त्याद्वारे त्यांनी परमेश्वराला प्रसन्न करून घेतले. अन्यथा त्यांनाही ती संपत्ती आणून धनकोश भरावा अशी इच्छा नव्हती. युधिष्ठिरांच्या चरित्रापासून प्रत्येकाने धडे घ्यावेत. युद्धप्रसंगी हातून घडलेल्या पातकांची त्यांना भीती वाटत होती, म्हणून त्यांनी सर्वोच्च सत्ता असलेल्या भगवंतांना प्रसन्न करण्याचे ठरविले. यावरून असे दिसते की आपली दैनंदिन कर्तव्य कर्मे करीत असता नकळत आपल्या हातून अनेक पापे घडतात आणि अशा नकळत घडलेल्या पापांचे क्षालन करण्यासाठी धर्मग्रंथांनी सांगितल्याप्रमाणे यज्ञ करणे आवश्यक असते. भगवान भगवद्गीतेत सांगतात, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः. अनिधकाराने आपल्या हातून जे घडले त्याच्या निष्कृतीसाठी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने यज्ञ केलेच पाहिजे. तसेच अहेतुक अपराध जे आपल्या हातून घडण्याचा संभव आहे त्याच्या निष्कृतीसाठीही यज्ञ केले पाहिजेतच. तसे केल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होऊ शकेल. जे केवळ स्वार्थाच्या पाठीमागे लागून अथवा आपल्या इंद्रिय तृप्तीच्या मागे लागून केवळ श्रमतात त्यांना हातून घडलेल्या पापांचे प्रायश्चित्त भोगावेच लागते. म्हणून यज्ञांचा मुख्य उद्देश भगवान श्रीहरींना प्रसन्न करून घेणे हाच आहे. यज्ञ करण्याची प्रक्रिया देशकाल परिस्थितीनुसार अथवा व्यक्तीनुसार भिन्न भिन्न असू शकेल. तथापि यज्ञाचे उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे भगवान श्रीहरींना प्रसन्न करून घेणे. हाच जीवनाचा पुण्यप्रद मार्ग आहे आणि एकूण जगाच्या शांतीचा आणि समृद्धीचा तोच एकमेव मार्ग आहे. जगातील आदर्श पुण्यवान राजा या नात्याने युधिष्ठिरांनी या सर्व गोष्टी केल्या. राज्य शासन चालविताना युद्धप्रसंगी मनुष्यांना ठार करणे अथवा संकटसमयी उपद्रवाकारणे प्राण्यांना मारणे ही मान्यता प्राप्त कर्तव्ये आहेत. आपले दैनंदिन कर्तव्य कर्म करीत असता ही करावे लागल्याने युधिष्ठिरांसारखा राजा जर पातकी ठरतो तर आपणास कल्पना करता येईल की कळत नकळत जाणता अजाणता सामान्य अप्रशिक्षित मनुष्याकडून या कलियुगात किती पापे होत असतील. आणि त्यात भर म्हणजे अशा पापांचे निवारण करण्यासाठी व भगवंतांना प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करण्याचा मार्गही आपणास उपलब्ध नाही. यासाठी भागवत म्हणते की आपले विहित कर्तव्य करून भगवंतांना संतुष्ट करणे हे मनुष्याचे आद्यतम कर्तव्य आहे. 1.2.13 मनुष्य कोणत्याही देशाचा, वंशाचा, पंथाचा, समाजाचा आणि कोणताही व्यवसाय करणारा असला तरी शास्त्राने स्थळ, काळ, व्यक्ती यांच्या अनुसार जे यज्ञ निश्चित केलेले आहे ते यज्ञ करण्यास त्याने सिद्ध असले पाहिजे. वैदिक साहित्यात असा संदेश दिलेला आहे की या कलियुगात भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य नामांचे अपराधशून्य होऊन संकीर्तन करावे, त्यांची स्तुती करावी. कीर्तनाद एव कृष्णस्य मुक्त संगम परम व्रजेत. अशा संकीर्तन यज्ञाने मनुष्याची पातकांपासून मुक्तता होते आणि तो जीवनाच्या परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होऊन स्वगृही भगवंतांकडे परत जाऊ शकतो. या अमूल्य ग्रंथात या संबंधीचे विवेचन आम्ही या आधीच कितीतरी वेळा विविध ठिकाणी केले आहेच. विशेषतः भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनचरित्राच्या प्रस्तावनेत त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकताना आम्ही या गोष्टीचे विवेचन केले आहे. तरीही समाजात शांती समृद्धी वाढावी या दृष्टीने आम्ही पुन्हा एकदा लिहित आहे. आपण कोणत्या मार्गाने भक्तावर प्रसन्न होतो हे भगवंतांनी भगवद्गीतेत स्पष्ट करून सांगितले आहे आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनात आणि उपदेशात त्याच प्रक्रियेचे प्रात्यक्षिकच दिसून येते. भगवंतच जीवाला सर्व दुःखापासून मुक्त करतात, परंतु या कलह आणि अश्रद्धेच्या युगात भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करणे हीच भगवान श्रीहरींना प्रसन्न करण्यासाठी असलेली परिपूर्ण यज्ञ पद्धती आहे. युधिष्ठिर महाराजांना अश्वमेध यज्ञाची सर्व साधन सामग्री गोळा करण्यासाठी त्या समृद्धीच्या काळात सुद्धा ढिगचे ढीग सोने गोळे करावे लागले. तेथे आजच्या टंचाईच्या काळात आणि सोने इतके दुर्मिळ झालेले असताना आपण असे यज्ञ करण्याचा साधा विचारही करू शकणार नाही. वर्तमान समयी आपल्याकडे आधुनिक संस्कृतीच्या आर्थिक प्रगतीने दिलेले कागदाचे ढीग आहेत आणि त्याचे सुवर्णात रूपांतर करून देण्याची आश्वासने आहेत, परंतु असे असूनही व्यक्तिशः सामूहिकरित्या किंवा शासकीय आश्रयाखाली युधिष्ठिर महाराजांप्रमाणे धनाचा असा व्यय होण्याची कदापि शक्यता नाही. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी दाखवून दिलेला मार्ग हाच आजच्या काळात सर्वात उत्तम आहे. या पद्धतीत काही क्षती नाही आणि लाभ मात्र महागड्या यज्ञ पद्धतीपेक्षा कितीतरी अधिक आहे.
वैदिक नियमावलीनुसार केले जाणारे अश्वमेध, गोमेध, वृषमेध आदी यज्ञ म्हणजे प्राणी मारण्याची एक पद्धत आहे असे मात्र कोणी समजू नये. यज्ञातील वैदिक सूक्तांच्या गायनाने जी दिव्यशक्ती निर्माण होत असते तिने यज्ञात हवी झालेल्या या प्राण्यांना नवे जीवन मिळेल. मंत्राचे पठण मात्र योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे. सामान्य माणसांच्या समजुतीपेक्षा ती सूक्ते अत्यंत वेगळी आहेत. वेदमंत्र हे व्यवहार्य असे आहेत आणि यज्ञीय पशूंना मिळणारे जीवनदान हे त्याचे साक्षात प्रमाण आहे. आजच्या काळात तथाकथित ब्राह्मणांकडून अथवा पुरोहिताकडून पद्धतशीर रीतीने वैदिक सूक्ते पठण होण्याची शक्यता नाही. द्विज कुटुंबातील आजचे अशिक्षित वंशज आपल्या पूर्वजांसारखे नाहीत म्हणून त्यांना शूद्र किंवा एकदा जन्मलेले असेच गणले पाहिजे. एकदाच जन्मणारी व्यक्ती वैदिक मंत्र म्हणण्यास अयोग्य असते आणि म्हणून त्यांनी मूळ वैदिक सूक्ते म्हटली तरी त्यांचा व्यावहारिक उपयोग काही नसतो. म्हणून सर्व लोकांच्या उद्धारासाठी भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी काळाला अनुसरून हरिनाम संकीर्तन आंदोलनच अथवा संकीर्तन यज्ञाचे प्रवर्तन केले. वर्तमान युगात लोकांसाठी हा निशंक आणि शास्त्रसंमत मार्ग अनुसरण्याची आज्ञा देण्यात आलेली आहे. श्लोक क्रमांक 35. आहुतो भगवान राज्ञा याजयित्वा द्विजेर नृपम उवास कीती चिन्मासान सुरदाम प्रिय काम्यया. आहुत म्हणजे आमंत्रण केलेला, भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी, राज्ञा म्हणजे राजाकडून, याजयित्वा म्हणजे यज्ञ करून, द्विजे म्हणजे विद्वान ब्राह्मणाद्वारे, नृपम म्हणजे राजाच्या वतीने, उवास म्हणजे राहिले, कतिचित म्हणजे काही, मासान म्हणजे महिने, सुहृदाम म्हणजे प्रियजनांच्या, प्रिय कामय्या म्हणजे सुखासाठी. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना युधिष्ठिरांकडून आमंत्रित केले गेले. त्यांनी तेथे येऊन सत्पात्र ब्राह्मणांकडून तो यज्ञ यथाविधी केला जातो आहे याकडे लक्ष पुरविले. त्यानंतर आपल्या प्रियजनांना सुखी करण्याच्या इच्छेने काही महिने ते तेथेच राहिले. तात्पर्य: महाराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना यज्ञविधीवर लक्ष ठेवण्यासाठी निमंत्रित केले होते. भगवंतांनीही आपल्या वडील आतेबंधूची आज्ञा पालन करीत त्या विद्वान द्विज ब्राह्मणांकडून तो यज्ञ व्यवस्थित होतो आहे याकडे लक्ष पुरविले. केवळ ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतल्याने कोणीही यज्ञ करण्यास पात्र ठरत नाही. अधिकृत आचार्यांकडून गुरुकडून दीक्षा घेऊन आणि योग्य प्रकारे शिक्षण मिळवून द्विज व्हावे लागते. ब्राह्मण कुळातले परंतु एकदाच जन्मलेले वारस आणि एकदाच जन्मलेले शूद्र यांची योग्यता सारखीच असते. हे ब्रह्मबंधू अर्थात केवळ ब्राह्मण कुळात जन्मलेली अपत्ये कोणत्याही वैदिक समारंभासाठी वा धर्मकृत्यासाठी अगदी त्याज्य होत. भगवान श्रीकृष्णांना यज्ञाची व्यवस्था पाहावयास सांगितले होते आणि ते स्वतः परिपूर्ण असल्याने त्यांनी संपूर्ण यज्ञ द्विज ब्राह्मणांकरवी यशस्वीरित्या करून घेतला. श्लोक क्रमांक 36. ततो राज्ञाभ्यनुज्ञात कृष्णया सह बंधुभिः ययो द्वारवतीं ब्रह्मन् सार्जुनो यदुभिर्वृतः. ततो राज्ञाभ्यनुज्ञातः कृष्णया सह बंधुभिः ययो द्वारवतीं ब्रह्मन् सार्जुनो यदुभिर्वृतः. तत् म्हणजे नंतर, राज्ञा म्हणजे राजाकडून, अभ्यनुद्यातः अनुमती मिळालेले, कृष्णया द्रौपदी सह समवेत बंधुभी अन्य नातेवाईक, ययो गेले, द्वारवतीं द्वारका नगरीला, ब्रह्मन हे ब्राह्मणांनो, सह अर्जुन अर्जुनासह, यदुभिः यदुकुळातील लोकांनी, व्रतः वेढलेले. हे शौनक, त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिर, द्रौपदी आणि इतर बांधव यांचा निरोप घेतला आणि अर्जुन तथा यादव कुळातील मंडळीसह ते द्वारकेस जावयास निघाले. अशा रीतीने श्रीमद्भागवताच्या पहिल्या स्कंदातील सम्राट परीक्षितांचा जन्म नामक 12व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.